नमस्कार, प्रिया बेसिक स्टिचिंगमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत। आजच्या या व्हिडिओमध्ये खूप सुंदर अशी ब्लाउजची बॅकनेक डिझाइन मी शेअर करणार आहे। तर याचं कटिंग आणि स्टिचिंग संपूर्ण सांगितलेलं आहे। याला खूप सुंदर असे लटकन तयार केलेले आहेत। ही ब्लाउज डिझाइन कशी झाली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि अशाच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रिया बेसिक स्टिचिंग या चॅनलला सबस्क्राइब करून शेजारचं बेल बटन देखील प्रेस करा, म्हणजेच तुम्हाला येणाऱ्या माझ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल। तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर इथे मी अस्तर आणि मेन फॅब्रिक जे आहे ते कटिंग करून घेतलेलं आहे। तर इथे बॅक डिझाइन बनवण्यासाठी मी इथे बॅकचा पार्ट कट करून घेतलेला आहे। मेजरमेंट स्क्रीनवर दिसत आहे। तर इथे मी खालच्या बाजूने 3.5 इंचवर मार्किंग केलं आणि खाली बॉटमला 2.5 इंच गळारुंदी घेतली। वरच्या बाजूला 2 इंच गळारुंदी घेऊन हा बॉक्स असा ड्रॉ करून घेतलेला आहे। आता याच्यामध्ये शेप देऊन घ्यायचा आहे। तर इथे पाहू शकता मी अशा प्रकारे इथे जो गळ्याचा आकार आहे तो दिलेला आहे। खूप सुंदर हा नेक तयार झालेला आहे आणि व्यवस्थित ब्लाउज फिटिंगला खूप सुंदर बसलेला आहे। तर अशा प्रकारे इथे मी गळ्याचा जो आकार आहे तो देऊन दिलेला आहे। पाहू शकता खूप सुंदर असा हा आकार आहे आणि खूप सुंदर ही ब्लाउज डिझाइन तयार झालेली आहे। अगदी कमी वेळात तुम्ही ही ब्लाउज डिझाइन तयार करू शकता। इथे गळारुंदी जी आलेली आहे ती 3.5 इंच आलेली आहे। तुम्हाला जास्त डीप नको हवा असेल तर तुम्ही थोडंसं आतल्या बाजूला घेऊ शकता। तर इथे आता जसं मी मार्किंग केलेलं आहे त्याप्रमाणे कटिंग करून घेणार आहे। अस्तर इथे डबल फोल्ड मध्ये घेतलेला आहे आणि फोल्ड बाजूकडून गळ्याचं माप टाकलेलं आहे आणि आता हे जे मार्किंग आहे ते कटिंग करून घ्यायचं आहे। जसं मार्किंग केले गळ्याचा आकार त्याप्रमाणे कटिंग करून घ्यायचा आहे। इथे कॅनव्हास न वापरता मी हे बॅकनेक डिझाइन तयार करणार आहे। तर खाली मेन फॅब्रिक जे आहे ब्लाउज पीसचं ते थोडं एक्स्ट्राचं कटिंग करून घेतले आणि ते सरळ ठेवलेलं आहे आणि त्याच्यावर अस्तर जे आहे ते ठेवलेलं आहे। अस्तरला साइडने तुम्ही पिन अप करून घेऊ शकता, म्हणजे हलणार नाही जर तुम्ही नवीन शिकत असाल तर। आणि व्यवस्थित गळ्याचा जसा आकार आहे त्याच्या शेजारून एक पेअरचं मार्जिन ठेवून आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे। तर जसा गळ्याचा आकार आहे त्याप्रमाणे स्टिच करून घ्यायचे। कॉर्नरला आल्यानंतर सुई जी आहे ती आतमध्येच ठेवायची आहे। मग कापड फिरून घेऊन मग तो आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे। तर इथे गळ्याचा आकार जसा आहे त्याप्रमाणे स्टिच करून घेतलं। त्यानंतर खाली सुद्धा जे काय आपलं शिलाई मार्जिन जाणार आहे तेवढं अंतर ठेवून स्टिच करून घेतलं। गळ्याचा हा एक्स्ट्राचं कापड आहे ते कट करून घेतलं आणि त्याच्यावर संपूर्ण गळ्यावर नॉचेस देऊन घेतलेत। नॉचेस कंपल्सरी द्यायचे, त्याच्यामुळे व्यवस्थित अस्तर जे आहे ते पलटलं जातं। आणि खालच्या बाजूने जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो कट केला। त्याच्यानंतर इथून मधून अस्तर जे आहे ते पलटी करून घेतलं, म्हणजे अस्तर आतल्या बाजूला जाईल आणि गळ्याचा आकार आहे तो सरळ करून घेतला। याच्यावर प्रेस सुद्धा करून घेऊ शकता तुम्ही। तर व्यवस्थित इथे कॉर्नर वगैरे बाहेर काढून घ्यायचे आहेत आणि त्याच्यावर एक प्रेस स्टिच देऊन घ्यायची आहे। प्रेस स्टिच जी आहे ती अगदी बारीक द्यायची आहे, म्हणजे व्यवस्थित आपलं फिनिशिंग मध्ये नेक जो आहे तो तयार होतो। तर जसा गळ्याचा आकार आहे त्याप्रमाणेच करून घेतलेला आहे आणि खालच्या बाजूने सुद्धा एक टिप मारून घ्यायची आहे, दाब शिलाई करून घ्यायची आहे। खालच्या बाजूची स्टिच झाल्यानंतर जे अस्तर आहे ते मेन फॅब्रिकला सगळीकडून चारही बाजूने 5 नंबरची शिलाई देऊन जोडून घ्यायचं आहे आणि जे एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक आहे ते कटिंग करून घ्यायचं आहे। तर असा हा बॅक पार्ट रेडी झालेला आहे। याला मी दोरी पाइपिंग जोडलेली आहे। तर इथे मी गोल्डन कलरची दोरी पाइपिंग जी आहे ती गळ्याचा जसा आकार आहे त्याप्रमाणे जोडून घेणार आहे। तर ही दोरी पाइपिंग कशी तयार करायची याचा व्हिडिओ जो आहे तो डिटेलमध्ये चॅनलवर अपलोड आहे। तर चॅनलला व्हिजिट करून तुम्ही ते जुने व्हिडिओ सुद्धा बघू शकता। याच्यामध्ये बरेचसेच वेगवेगळे प्रकारचे व्हिडिओ आहेत, तर तुम्ही चॅनलला व्हिजिट करून हे वेगवेगळ्या प्रकारचे शिलाईचे सोप्या पद्धतीमध्ये व्हिडिओ जे आहेत ते पाहू शकता। तर इथे मी गळ्याचा जसा आकार आहे त्याप्रमाणे ही दोरी पाइपिंग जी आहे ती लावून घेतलेली आहे। पूर्ण गळ्यावर लावल्यानंतर त्याच्या शेजारून एक पेअरचं मार्जिन ठेवून त्याला एक डबल स्टिच करून घ्यायचे आहे, म्हणजे व्यवस्थित आपली दोरी पाइपिंग जी आहे ती सेट होऊन जाते। तर इथे जसा गळ्याचा आकार आहे तशी हलक्या हाताने मी इथे लावून घेतलेली आहे। आता याच्या शेजारी एक पेअरचं मार्जिन ठेवून सगळीकडून स्टिच करून घेतलं। तर बघू शकता खूप सुंदर असा हा नेक तयार झाला आहे। सेंटर पॉइंटला मार्किंग करून आडवा 4.5 इंच आणि उभा 4 इंच असा टक्स बॅक साईडला मारून घेतलाय। त्याला डबल शिलाई करून घ्यायची आहे आणि टक्स जो आहे तो असा बाहेरच्या बाजूने काढून तिथे एक शिलाई करून घ्यायची आहे। तर बघू शकता इथे खूप सुंदर हा नेक जो आहे तो तयार झालाय। तर मी इथे ब्लाउज पीसची दोरी जी आहे ती तयार केलेली आहे। वरून मी 2.5 इंच मार्किंग करून ही जी नॉट आहे ती लावून घेतलेली आहे। तर इथे ब्लाउज पीसचीच मी नॉट तयार करून घेतलेली आहे। दोन्ही साईडला मी ही नॉट लावून घेतली। आता याला खूप सुंदर असे लटकन तयार केलेले आहेत, तर त्या लटकनमुळे याचा लुक अजून छान आलेला आहे। तर इथे 3 बाय 3
3 बाय 3 इंचचे 2 हे फॅब्रिकचे पीस घेतलेले आहेत. त्याची सरळ बाजू आतल्या बाजूने गेली पाहिजे अशा पद्धतीने ठेवायचं आणि हे मध्ये मध फोल्ड करायचं आहे आणि इथून 1 इंचवर मार्किंग करून असं त्रिकोणी शेप इथे कटिंग करून घ्यायचं आहे. बघू शकता अशा प्रकारे. त्यानंतर कडेने 1 पेअरचं मार्जिन ठेवून त्याला 3 बाजू त्याच्या स्टिच करून घ्यायच्या आहेत. जे कॉर्नर आहेत ते कट करून त्याच्यावर नॉचेस द्यायचे आहेत, त्याच्यामुळे पलटलं जातं छान. आता हे पलटी करून घ्यायचं आहे. पलटी केल्यानंतर जी नॉट आहे याचं टोक जे आहे ते व्यवस्थित काढून घ्यायचं आहे. त्यानंतर जी नॉट आहे ती बरोबर सेंटरला ठेवून इथे स्टिच करून घ्यायचं आहे. त्यानंतर सुई धाग्याच्या मदतीने इथे मी 4 पदरी दोरा ओवून घेतलेला आहे आणि सुई दोऱ्याच्या मदतीने आपल्याला हे अशा प्रकारे इथे स्टिच करून घ्यायचे. छोटे छोटे प्लीट पाडत हे स्टिच करायचं आहे आणि त्याला लॉक करून घ्यायची आहे शिलाई. त्याच्यानंतर दोरा कट करून घ्यायचा आहे. दोरा कट केल्यानंतर ब्लाऊज पीसचं मी प्लेन फॅब्रिक घेतलेलं आहे, तर त्याचं मेजरमेंट आहे 2.5 बाय 2.5 इंच. तर इथे अशा प्रकारे फोल्ड करायचं इथे आणि इथे ठेवून स्टिच करून घ्यायचं आहे. त्यानंतर हे अशा प्रकारे पलटी करायचं आहे. तर खूप सुंदर ही ब्लाऊजची लटकनची डिझाईन तयार झालेली आहे. या लटकनमुळे या ब्लाऊजला खूप सुंदर लुक आलेला आहे. बघू शकता खूप सुंदर असे हे लटकन तयार झालेले आहेत. तुम्हाला ही ब्लाऊज डिझाईन कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि असेच नवीन शिलाईचे सोपे व्हिडिओ पाहण्यासाठी प्रिया बेसिक स्टिचिंग या चॅनलला सबस्क्राईब करून शेजारचं बेल बटन देखील प्रेस करा. अगदी कमी वेळात ही ब्लाऊज डिझाईन तयार करू शकता. याच्या आधीसुद्धा चॅनलवर भरपूर व्हिडिओ अपलोड आहेत शिलाईचे, तर ते व्हिडिओ तुम्ही चॅनलला व्हिजिट करून बघू शकता. भेटूया पुन्हा एकदा अशा छानशा व्हिडिओमध्ये. ब्लाऊज डिझाईन आवडली तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.